प्रेम तांडेल हा हेमंत 11 विरुद्ध गोल्डन अनिकेत हेमंत 11 यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेला आहे आणि तसंच गोल्डन अनिकेत संघाला प्रथम फलंदाजीसाठी आव्हान केलेलं आहे. पाहूया गोल्डन अनिकेत संघाकडून प्रथम फलंदाजी करण्याकरता कोण येत आहे. आणि तसेच भूषण राऊत यांचे खूप खूप आभार. त्यांनी समालोचन केल्याबद्दल मंडळातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार. हेमंत 11 संघाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर आपला क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यावा. तर सलामीचे फलंदाज करण्याकरता कृपेश आणि वीरेंद्र तसंच हेमंत 11 या संघाकडून प्रथम गोलंदाजी करण्याकरता पाहूया हेमंत 11 संघाकडून प्रथम गोलंदाजी करण्याकरता 1 मिनिट थांबावे. पंच ओमकार नाईक यांना विनंती आहे की त्यांनी सामना 2 मिनिटं थांबवावा. सामन्याला सुरुवात करायची आहे. हेमंत या संघाकडून प्रथम गोलंदाजी करण्याकरता
येत आहे केदार. संघाचं प्रथम आणि वैयक्तिक प्रथम षटक घेऊन येत आहे केदार. यांना सामोरे तोंड देत आहे कृपेश. पाहूया केदार कृपेश यांना. पहिला चेंडू केदार कृपेशच्या दिशेने. पहिला चेंडू उत्कृष्ट असा खेळून काढला आणि 1 धावांवर समाधान. 1 चेंडू 1 धावा. दुसरा चेंडू घेऊन येते केदार विरुच्या दिशेने. आणि आता योग्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू येतो वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 2. 1 चेंडू 2 धावा. दुसरा चेंडू घेऊन केदार विरुच्या दिशेने आणि उत्कृष्ट तोलाला चेंडू. चेंडू जातात सीमारेषात पार. चौकार. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 6. 2 चेंडू 6 धावा. तिसरा चेंडू घेऊन केदार विरुच्या दिशेने. ओके क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातो वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 7. तिसरा चेंडू घेऊन केदार विरुच्या दिशेने. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पण चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या आहे 7. 3 चेंडू 7 धावा. चौथा चेंडू. आता मात्र खेळून काढलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षण. हॅलो हॅलो. 5वा चेंडू घेऊन केदार कृपेशांच्या दिशेने. आता मात्र कृपेशांनी खेळून काढला चेंडू. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. हेमंत त्या संघाकडून. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 9. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू केदार विरुच्या दिशेने. उत्कृष्ट असा खेळून काढलेला चेंडू
पंचोपचार षटक दक्षण. एक धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 10. एक षटक पूर्ण होऊन धावसंख्या होते 10. बिनबाद 10 धावा. या पुढील षटक कोण घेऊन येतोय पाहूया. हे म्हणते संघाकडून या पुढील षटक घेऊन येत आहे संतोष. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहे संतोष. पहिला चेंडू संतोष विरोंच्या दिशेने. पुन्हा एकदा खेळून काढलेला चेंडू. एक धावांवर समाधान. धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली आहे 11. दुसरा चेंडू योग्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू. पंच ओमकार यांनी वाईट घोषित केले. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 12. एक चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा योग्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय वाईटच्या दिशेने. धावसंख्येत भर. धावसंख्या 13. संतोषांना आपला दुसरा चेंडू टाकण्यामध्ये यशच येत नाहीये. पाहूया संतोष दुसरा चेंडू घेऊन कृपेशन त्या दिशेने. पुन्हा एकदा वाईट चेंडू. दुसरा चेंडू घेऊन. आता मात्र चेंडूला चांगला सन्मान देऊन एक धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 15. दोन चेंडू 15 धावा. आगे यायला पण बनव. तिसरा चेंडू घेऊन. तिसरा चेंडू घेऊन. आता मात्र डॉट चेंडू.
चौथा चेंडू संतोष विरुवांच्या दिशेने आणि अवघड क्षेत्राच्या बाहेर चेंडू चेंडू जातो वाईट. धावसंख्या धर धावसंख्या झाल्या 16. आता मात्र चांगला चेंडू यंदाला काहीच कळाला नाही. चेंडू जाते निर्धाव. धावसंख्या स्थिर. पाचवा चेंडू संतोष विरुवांच्या दिशेने पुन्हा एकदा सुष्टसा चेंडू टाकला होता संतोष यांनी. फलंदाज वीरेंद्र यांना काहीच चेंडू कळाला नाही आणि चेंडू आता निर्धाव. धावसंख्या स्थिर. सहावा चेंडू एकदा वीरेंद्रांना काहीच चेंडू समजला नाही. चेंडू आता निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाल्या 16. 2 षटक संपून 16 धावा बिनबाद 16 आणि आपले मागच्या मॅचचे तिसरा षटक घेऊन येत आहे. 16. संघाचं तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहे केदार. आणि सामोर तोंड येत आहे कृपेश. चेंडू आता निर्धाव. दुसरा चेंडू घेऊन केदार कृपेशांच्या दिशेने. आता मात्र कृपेश हे LBW बाद होत आहे. पहिला झटका गोल्डन अनिकेत संघाला. कृपेशांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे जतीन. तिसरा चेंडू घेऊन केदार जतीनच्या दिशेने. पाहूया जतीनच्या फळीतून मोठे फटके पाहायला मिळतात का. पण चेंडू आता निर्धाव. जतीन यांनी प्रत्येक षटकारामागे 100 रुपयाचं पारदर्शक 6 हिटर्स टीम कडून. टोला चेंडू चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धावान करता. धावसंख्या भर. धावसंख्या झाल्या 17. 4 चेंडू 17 धावा.
सीमारेषेच्या बाहेरून कोणी बोलू नये. अंदाज बॉलिंग करताना सीमारेषेच्या बाहेर कोणी बोलू नये. पाहूया पाचवा चेंडू घेऊन केदार खेळून काढलेला चेंडू. चेंडू आता निर्धाव. जतीन यांच्या प्रत्येक षटकारावर 6 हिटर टीम कडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. ते मात्र गचाड क्षेत्ररक्षण 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 18. केदार यांनी आपल्या या षटकामध्ये फक्त 2 धावा दिल्या आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केदार यांची. पाहूया हेमंत 11 या संघाकडून चौथी गोलंदाजी करणार. चौथं षटक टाकण्यासाठी कोण येत आहे. पुन्हा एकदा संतोष चौथं षटक घेऊन येत आहे. संतोष जतीन यांच्या प्रत्येक षटकारामागे 6 हिटर्स टीम कडून 100 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे. पहिला चेंडू जतीन यांच्या दिशेने. जतीन उत्कृष्ट तो लावला. तशी क्षेत्ररक्षण केलं आहे. 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 19. 1 चेंडू 19 धावा. दुसरा चेंडू वगैरे क्षेत्राच्या बाहेर. चेंडू वाईट बॉल. संख्येत भर. संख्या झाल्या 20. दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. काय पाहिजे की बॉटल भरून. तिसरा चेंडू घेऊन आता मात्र नो बॉल. पंच ओमकार यांच्याकडून वाईट नोट घोषित करण्यात आलाय. फ्लीटचा चेंडू असणार. पाहूया पुन्हा एकदा नो चेंडू. संतोषांची लाईन अँड लेन चुकून नोट टाकतोय संतोष. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 23. तिकडे म्हणजे पुन्हा फ्रीटचा चेंडू असणार. पाहूया जतीन यांच्या फळीतून मोठे फटकार आपल्याला पाहायला मिळतात का. चेंडू येतो वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 24.
2 चेंडू 24 धावा. संतोष समोर तोंड देत आहे जतीन. आता मात्र चेंडू जतीन यांच्या अंगाला आधायला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 25. 3 चेंडू 25 धावा. गोल्डन आणि संघाकडून मोठे फटकेबाजीची आवश्यकता संघाला. पाहूया चौथा चेंडू. आता मात्र तोलाला चेंडू. तसेच क्षेत्ररक्षण 1 धावांवर समाधान. आणि धावसंख्या पुढे सरसावत 26. 4 चेंडू 26 धावा. 1 गडी बाद. 5वा चेंडू घेऊन येते संतोष जतीन यांच्या दिशेने. अवघड क्षेत्राच्या बाहेर चेंडू होतो वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 27. पाचवा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अवघड क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातो वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 28. पाचवा चेंडू घेऊन संतोष. आता मात्र स्टुडिओ तोळा चेंडू जातो सीमारेषा बाहेर. चौकार. 4 रन करता. असेच फटके पाहायला मिळतात का बघूया जतीन यांच्या फळीतून. धावसंख्या झाली आहे 32. 6वा चेंडू. शेवटचा चेंडू संतोषांचा. आता पुन्हा एकदा तुला चेंडू पण तिथे चांगले असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. पण तिथे धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 33. 4 षटका पूर्ण 33 धावा. संतोष यांना या षटकामध्ये 15 धावा आल्या. पाचवं षटक घेऊन कोण येतं पाहूया. हेमंत 11 संघाकडून विघ्नेश. पाचवं षटक घेऊन येत आहे विघ्नेश. बॅटिंग पॉवर प्ले. पंच ओमकार नाईक यांच्याकडून बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. चेंडू अवघ्य क्षेत्राच्या बाहेर. वाईट चेंडू. पुन्हा एकदा अवघ्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 35. विघ्नेश यांना लाईन अँड लेन भेटत नाहीये.
काय माहित. मात्र जातीने झेल बाद हो जाए. जतीन यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे. जतीन यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे. जयेश र दुसरा चेंडू घेऊन येत आहे विघ्नेश जयेश यांच्या दिशेने. पाहूया नावग्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू वाईटच्या दिशेने. 36. दुसरा चेंडू घेऊन विघ्नेश जयेश यांच्या दिशेने. पाहू आता मात्र विघ्नेश यांनी त्रिफळा उडवलेला आहे जयेश शेळा यांचा. हॅट्रिकचा चेंडू विघ्नेश यांचा. पाहूया विघ्नेश हॅट्रिक घेतो की नाही. चानविंडे यांनी प्रत्येक षटकारामागे 1000 रुपयाचं पारदर्शक प्रमोद आडेलकर करून प्रमोद आडेलकर कडून पाहूया विघ्नेश. आता मात्र इथे निर्धाव चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते विघ्नेश यांची. चौथा चेंडू घेऊन विघ्नेश प्रशांत यांच्या दिशेने. ही धाव वाईट चेंडू वाईट +1 धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 38. चौथा चेंडू घेऊन विघ्नेश वीर यांच्या दिशेने. आता मात्र उत्कृष्ट तोलाला चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार बिग बिग षटकार आवार षटकार. धाव संख्या झाली आहे 44. बॉल देतो हे घ्यायला थोडा नीट करे बाबू. पाहायला बघा आणि वीरेंद्र हे धाव चेत होत आहे. मोठा झटका इथे पाहायला मिळतं गोल्डन अनिकेत संघाला.
वीरेंद्रची जागा भरून काढण्यासाठी येत आहे प्रतुष. प्रतुष शेवटचा चेंडू घेऊन विघ्नेश प्रशांत यांच्या दिशेने. पाहूया प्रशांत काय उत्कृष्ट तोलाला चेंडू. एक धावांवर समाधान आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 45 आणि ओव्हर 5 षटक पूर्ण. 45 धावा, 3 गडी बाद. शेवटचं शतक कोण घेऊन येतोय पाहूया. हेमंत या संघाकडून, हेमंत इलेव्हन या संघाकडून. शेवटचं षटक घेऊन येतोय हार्दिक. हार्दिकला समोर तोंड येतोय प्रशांत. पाहूया हार्दिक पहिला चेंडू घेऊन प्रशांत यांच्या दिशेने. प्रशांत यांना काहीच कळाला नाही. चेंडू चेंडू जातो निर्धाव. दुसरा चेंडू घेऊन हार्दिक प्रशांतच्या दिशेने. प्रशांतने तोलाला एक धावन करता. एक धावांवर समाधान प्रशांत. एक एक तिसरा चेंडू घेऊन हार्दिक प्रतुषांच्या दिशेने. उत्कृष्ट तोलाला चेंडू बघा. चेंडू झेल बाद. झेल बाद. प्रतुषांची जागा भरून काढण्यासाठी येत आहे मोहित. पूर्णपणे धावसंख्या थांबवून ठेवलेली आहे गोल्डन अनिकेत संघाची. तीन चेंडू शेवटचे बाकी. 46. चौथा चेंडू घेऊन हार्दिक.
मोहित यांच्या दिशेने पाहूया. मोहित षटकार मारतात की चौकार. तोलाला चेंडू. एक धावांवर समाधान मानतात की नाही पाहूया. दुसऱ्या धावाची गरज नव्हती आणि ते प्रशांत हे धाव उचित होत आहे. आणि आता मात्र प्रशांतची जागा भरून करण्यासाठी येत आहे. हा मोहित आहे. प्रशांतची जागा भरून काढण्यासाठी आला आहे. मयूर शेवटचे 2 चेंडू बाकी. अवघ्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातोय. वाईट पंच यांनी हा वाईट घोषित केला. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 48. ए मात्र तोलाला चेंडू मोहित यांच्या फळीतून. एक धावांवर समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 49. शेवटचा चेंडू पाहूया. शेवटच्या चेंडूवर मयूर उत्कृष्ट तोलाला चेंडू पाहूया. एक धावांवर समाधान मानतात की नाही मयूर आणि ते मोहित धाव उचित होत आहे आणि धावसंख्या झाली आहे 50. गोल्डन अनिकेत संघाने हेमंत या संघाला 51 धावांचं आव्हान. एकावन्न धावांचं आव्हान हेमंत या संघाला. हेमंत 11 या संघाला. आपण आता स्क्रीनवर पाहू शकतात. याआधी या सामन्यातील शेवटचं षटक जे हार्दिक यांनी टाकलं ते षटक आता आपण हायलाइट्सच्या स्वरूपात बघू शकतात. 6 हिटर्स या लिंकवर जाऊन
हेमंत संघाला गोल्डन अनिकेत संघाला विनंती की त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षणाचा ताबा घ्यावा. वेळेच्या अभावी लवकरात लवकर आपल्याला मॅच संपवायची आहे. हार्दिकांच्या प्रत्येक षटकारामागे आशु यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि हेमंत गोल्डन अनिकेत संघाकडून प्रथम गोलंदाजी करता येऊन येत आहे कुणाल. बॉलिंग पॉवर पे ओमकार नाईक यांच्याकडून इशारा आलाय. कुणाल पहिला षटक घेऊन येत आहे. कृणाल याला सामोर तोंड येत आहे. हार्दिक यांच्या प्रत्येक षटकारामागे आशु यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. पाहूया पहिला चेंडू, पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन येते कुणाल हार्दिक यांच्या दिशे. आता मात्र हार्दिक यांनी एक डिक्लेअरच्या दिशेने तोला चेंडू होता एक धावन करता. दुसरा चेंडू घेऊन कुणाल हार्दिक यांच्या दिशेने पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि तसेच उत्कृष्ट अशी फलंदाजी आपल्याला हार्दिकांच्याकडून पाहायला मिळते. धावसंख्येत झाले आहे 2 चेंडू 2 धावा. तिसरा चेंडू कुणाल समृद्ध ते केदार आणि इथे पाहूया झेल बाद होतो की नाही. आणि इथे झेल बाद. इथे सिद्धेशांच्या करता पारितोषिक आलेला आहे. प्रमोद आडेलकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. सिद्धेश उर्फ डिब्बा यांना 100 रुपयाचं पारितोषिक प्रमोद आडेलकर यांच्याकडून. उत्कृष्ट झेल टिपलेला सिद्धेशांनी. पाहूया चौथा चेंडू घेऊन कोणाल आणि आता केदारांची जागा भरून काढण्यासाठी आलाय संतोष. चौथा चेंडू घेऊन कुणाल संतोषांच्या दिशेने. आता मात्र अवघ्यंत्राच्या बाहेर चेंडू ओमकार नाईक यांनी वाईड घोषित केला आणि धावसंख्येत झाले 3. चौथा चेंडू घेऊन कुणाल संतोषांच्या दिशेने. आता खूपच मारण्याच्या प्रयत्नात चेंडू आता निर्धाव. उत्कृष्ट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कुणाल यांच्याकडून. 4 चेंडू 3 धावा 1 गडीवात. पाचवा चेंडू घेऊन कुणाल संतोषांच्या दिशेने. आता मात्र एक डिक्लेअर झोनच्या दिशेने पुश केला चेंडू आणि धावसंख्येत झाल्या 4. 5 चेंडू 4 धावा. शेवटचा चेंडू कुणालांचा. पाहूया
आता मात्र पुन्हा एकदा पाहूया सिद्धेश आणि चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. बिग बिग षटकार, आवाज षटकार. आणि धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 10. एक गडी बाद धाव संख्या. पहिलं षटक संपलं. 10. एक षटक पूर्ण होऊन 30 चेंडू 41 धावांची आवश्यकता. या पुढील षटक घेऊन येत आहे मयूर. आणि मयूर यांनी आपल्या षटकामध्ये जर गडी मिळवला तर अजिंक्य होडबे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मयूर यांना. पाहूया संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय मयूर. त्यांना सामोर तोंड देतोय हार्दिक. पाहूया मयूर पहिला चेंडू घेऊन हार्दिक यांच्या दिशेने. चेंडू टाकला तसाच तो चेंडू हार्दिकांनी खेळून काढला. एक धावान करता समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 11. एक चेंडू 11 धावा. मयूर यांनी जर या षटकामध्ये गडी बाद केला तर अजिंक्य यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. दुसरा चेंडू घेऊन मयूर संतोष यांच्या दिशेने. तोलाला चेंडू ते गटार क्षेत्ररक्षण चिराग यांच्याकडनं पाहायला मिळते आपल्याला. पण 1 धावांवर समाधान. झेल टिपण्याच्या नादामध्ये चिराग पाटील एक गडबडले आणि उत्कृष्टशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मयूरांच्याकडून. तसेच उत्कृष्ट फलंदाजी करत आहे हेमंत या संघाचे खेळ. तिसरा चेंडू घेऊन मयूर. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी येते पण फलंदाजी आपल्याला नीट पाहायला मिळत नाही. आणि 1 धावांवर समाधान. चौथा चेंडू घेऊन मयूर संतोषच्या दिशेने. चौथा चेंडू घेऊन मयूर त्यांना सामोर तोंड देतोय संतोष. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल. पाहूया चौथा चेंडू घेऊन मयूर. आता मात्र चांगला फटका मारलाय. चेंडू आता झाडामध्ये. पाहूया चेंडू आतमध्ये येते की नाही. आणि चेंडू आतमध्ये आलाय. दोन धावा काढून समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 15. चार चेंडू 15 धावा. पाचवा चेंडू घेऊन मयूर.
संतोष यांच्या दिशेने. पुन्हा एकदा चांगला टाकलेला चेंडू, पण चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. पाहिजे तशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळत नाहीये गोल्डन अनिकेत संघाकडून. खूपच गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मयूरांनी चांगली गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू पाहूया. मयूर त्यांना सामर्थ्य देतो संतोष. मात्र चांगला टाकलेला चेंडू, चेंडू आता निर्धाव. एकोणीस धावा, 2 षटक पूर्ण, 19 धावा, 1 गडी च्या मुंबई. चोवीस चेंडू, 32 धावांची आवश्यकता हेमंत 11 या संघाला. पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येतो गोल्डन अनिकेत संघाकडून. आणि आता तिसरं षटक घेऊन येते जश राय. जश राय यांनी आपल्या या षटकामध्ये जर गडी मिळवला तर अजिंक्य होडवे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू घेऊन त्यांना सामोर तोंड देत हार्दिक. कुष्ट टाकल्या चेंडू, फलंदाजाला काहीच समजला नाही. चेंडू जाता निर्धाव. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाल्या 19. 1 चेंडू, 19 धावा, 1 गडी बाद. दुसरा चेंडू घेऊन राय. आता मात्र वाईट चेंडू, धावसंख्येत भर, धावसंख्येत झाल्या 20. आता मात्र पाहूया 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर, धावसंख्या झाल्या 21. 2 चेंडू, 21 धावा. तिसरा चेंडू पाहूया. तिसरा चेंडू घेऊन येते जयेश संतोष यांच्या दिशेने. पुन्हा एकदा चांगला चेंडू तोलावला. तसेच क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात चिराग पाटील यांच्याकडून. 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर, धावसंख्या झाल्या 22. चौथा चेंडू जयशांचा आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू, फलंदाजाला काय समजला नाही. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झाल्या 22. 4 चेंडू, 22 धावा, 1 गडी बाद. आता मात्र लाईन चोकली आणि अवघ्या क्षेत्राच्या बाहेर चेंडू पंच ओमकार नाईक यांनी वाईट घोषित केला. धावसंख्येत भर, धावसंख्या झाल्या 23. पाचवा चेंडू, पुन्हा चेंडू जातो अवघ्या क्षेत्राचा बाहेर. चेंडू पंच ओमकार नाईक यांचा वाईट. 4 चेंडू, 24 धावा, 1 गडी बाद.
पाचवा चेंडू घेऊन जयेश पुन्हा एकदा उत्कृष्ट चेंडू टाकलाय फलंदाज हार्दिकांना काहीच चेंडू कळत नाही आणि चेंडू जातो निर्धाव. शेवटचा चेंडू जयशनचा पाहूया जयशनला सामोर तोंड देतोय हार्दिक. पुन्हा एकदा चांगला चेंडू टाकला फलंदाजाच्या अंगाला आदळला चेंडू आणि चेंडू होता निर्धाव. जयशनच्या या गोलंदाजीमध्ये फक्त 5 धावा आल्या आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते जयशनच्याकडून. आता मात्र पुन्हा एकदा चौथा षटक घेऊन वैयक्तिक दुसरा आणि संघाचा चौथा षटक घेऊन येत आहे मयूर. मयूराने आपल्या मागच्या षटकामध्ये फक्त 9 धावा दिल्या होत्या. पण पाहूया मयूर पहिला षटक घेऊन आता मात्र उत्कृष्ट तोला चेंडू आणि चेंडू जातो सीमारेषा पार पार पार. षटकार आवाड षटकार. सतरा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. पाहूया दुसरा चेंडू घेऊन मयूर याला समोर तोंड येतो संतोष आणि चेंडू जातो अवघ्या क्षेत्राच्या बाहेर. पंच ओमकार यांच्याकडून वाईट असत बाहेर आणि धावसंख्या झाले 31. दुसरा चेंडू घेऊन मयूर संतोषच्या दिशेने. मयूर दुसरा चेंडू संतोषांच्या दिशेने खूपच मारण्याच्या दिशेने पण चेंडू दादा निर्धाव. तिसरा चेंडू मयूर संतोष. पाहूया आता मात्र प्लेट केला चेंडू 1 धावांवर समाधान. जशी गोलंदाजी पाहायला मिळते तशी फलंदाजी आपल्याला हेमंत संघाकडून पाहायला मिळते. चौथा चेंडू मयूर चौथा चेंडू घेऊन मयूर वाईट चेंडू धावसंख्येत भर. धावसंख्या झाली 33. $33
चार चौथा चेंडू मयूर हार्दिक यांच्या दिशेने अवघ्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू चेंडू आता वाईट धावसंख्या झाल्या 34 3 चेंडू 34 धावा मात्र मयूर यांची लाईन अँड लेंथ चुकलेली आहे आणि पाहूया मयूर यांना चौथा चेंडू टाकण्यामध्ये यश येतं की नाही मयूर यांनी जर आपल्या या षटकामध्ये गडी मिळवला तर अजिंक्य होडवे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक चौथा चेंडू मयूर हार्दिक यांच्या दिशेने चेंडू टोलावलेला पण इथे गचाड क्षेत्ररक्षण प्रशांत यांच्याकडनं पाहायला मिळते नाही तर धावचीत होण्याची संधी होती चार चेंडू पूर्ण 35 धावा एक गडीवादच्या स्वरूपात पाहूया मयूर पाचवा चेंडू पाचवा चेंडू घेऊन मयूर त्यांना सामोर तोंड येते संतोष आता मात्र 9 चेंडू पाचवा चेंडू घेऊन मयूर सामर्थ्य हार्दिक आता उत्कृष्ट चेंडू टाकला तशीच फलंदाजी चांगली पाहायला मिळते हार्दिकांच्या स्वरूपात एक धावांवर समाधान धावसंख्येत भर धावसंख्या झाली आहे 38 दोन्ही संघांना आधीच कळवण्यात आलं होतं की जेव्हा आपले षटक संपतात तेव्हा अंपायरला विचारून आतमध्ये जायचंय पंचांना सांगून आतमध्ये जावे संतोषाच्या दिशेने पाहूया आणि अवघ्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू जातो वाईट च्या दिशेने आणि धावसंख्येत भर धावसंख्या झाली 38 शेवटचा चेंडू मयूरांचा पाव उत्कृष्ट असं टाकलेला चेंडू तशीच फलंदाजी आपल्याला चांगली पाहायला मिळते आपल्या संतोष यांच्याकडून आणि एक धावांवर समाधान धावसंख्येत भर धावसंख्या झाल्या 39
आणि आता मात्र बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा. 39. जयेश पुन्हा 5वं षटक घेऊन येत आहे. जयेश आता मात्र 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता हेमंत या संघाला. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पाहूया जयेश पहिला चेंडू घेऊन होते त्यांना सामोर तोंड येतोय. 12-12. चाळीस. 12 चेंडू 11 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू घेऊन जयेश. पाहूया आता मात्र अयोग्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली आहे 42. 42. पाहूया जयेश यांना लाईन अँड लाईन भेटत नाहीये. पाहूया जयेश पहिला चेंडू घेऊन हार्दिक यांच्या दिशेने. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 8 धावांची आवश्यकता. पाहूया जयेश यांना पहिला चेंडू टाकण्यात यश येत नाहीये. आता मात्र उत्कृष्ट असा झेल इथे पाहायला मिळते. मोहित यांच्या उत्कृष्ट असा झेल टिपला मोहित यांनी आणि हार्दिकांना तंबूत पाठवलाय. हार्दिकांची जागा भरून काढण्यासाठी आलाय वीर आणि धावसंख्या झाली आहे 43. पाहूया दुसरा चेंडू घेऊन जयेश. पाहू दुसरा चेंडू. आता मात्र अवघ्य क्षेत्राच्या बाहेर चेंडू आणि चेंडू जाता वाईट. धावसंख्येत भर. धावसंख्या झाल्या 44. पुन्हा एकदा अवघ्य क्षेत्राच्या बाहेर पंच ओमकार नाईक करून वाईट चेंडू. धावसंख्या झाल्या 45. आता मात्र 11 चेंडू 6 धावांची आवश्यकता. आणि चेंडू येतात डिक्लेअर झोन कडे. एक चेंडू 2 चेंडू 46. तिसरा चेंडू. आता पाहूया पुन्हा झेल घेतात की नाही. आणि ते झेल सोडलेला आहे. तू घेऊ का मी घेऊया नादामध्ये झेल सोडलेला आहे आणि गचार क्षेत्ररक्षण भर. धावसंख्या झाली आहे 47. झेल टिपायची आवश्यकता होती.
आणि आमचे सुपरमॅन बंधू बोलायचे कॅचेस विन द मॅचेस. मयूर आता मात्र 9 चेंडू. नऊ चेंडू 4 धावांची आवश्यकता. पाहूया तर पुन्हा एकदा तुला चेंडू आणि झेल बाद. कर्णिक यांनी बॉल घ्यावा. आता मात्र संतोषांची जागा भरून करण्यासाठी आलाय अमय. पाहूया आता मात्र 5वा चेंडू घेऊन येत जयेश. जयेश यांना 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अजिंक्य होळबे यांच्याकडून. आता मात्र पुन्हा एकदा धावची संधी होती पण तिथे कचाड क्षेत्ररक्षण आणि 1 धावांवर समाधान. धावसंख्येत भर आणि धावसंख्या झाली आहे 48. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू पाहूया जयेश यांना समोर तोंड येत वीर. उत्कृष्ट चेंडू. फलंदाजाला काहीच चेंडू समजला नाही आणि चेंडू जाता निर्धाव. 7 चेंडू 3 धावांची आवश्यकता. हेमंत या संघाला सामना विजयी होण्याकरता. पाहूया शेवटचा षटक गोल्डन अनिकेत संघाकडून कोण घेऊन येत आहे. पाटील शेवटचा षटक. 7 चेंडू 3 धावांची आवश्यकता. चिराग पाटील पाहूया. पहिला चेंडू घेऊन चिराग अमय यांच्या दिशेने. उत्कृष्ट अशी ते क्षेत्ररक्षण अमय धावची चांगला इथे हिट पाहायला मिळतोय आपल्याला. सिद्धेश उर्फ डिंपा यांच्याकडून पाहायला. प्रमोद आरेलकर कडून पुन्हा एकदा सिद्धेश तांबोरे यांना 100 रुपयाचं पारितोषिक. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला सिद्धेश तांबोरे यांच्याकडून. कोणाचा आता मात्र पाहूया धावचित होतो का उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू. दोन चेंडू 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. अक्षयांनी जर षटकार मारला तर 6 हिटर्स या टीम्स कडून 100 रुपये. कंपल्सरी चेसिंग करायचं आहे. पाहूया चिराग तिसरा चेंडू घेऊन अक्षयांच्या दिशेने. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. पाहूया
अरे आता मात्र इथे धावची चुकलेला आहे आणि एक छोटी धाव संख्येत भर. 3 चेंडू 1 धावा. तीन चेंडू 1 धावांची आवश्यकता. हेमंत इलेव्हन या संघाला विजय होण्याकरता पाहूया. चिराग चौथा चेंडू घेऊन वीर्याच्या दिशेने. चौथा चेंडू वीरवांच्या दिशेने. मात्र डॉट चेंडू आणि आता मात्र इथे हेमंत इलेव्हन संघा विजय झालेला आहे. धन्यवाद दोन्ही टीमचे. धन्यवाद आभार. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि सामनेला संपन्न अशी घोषित करतो. सन्मान चिन्ह देऊन वटायचं आहे. गोल्डन अनिकेत संघाला विनंती आहे की त्यांनी आपल्या कर्णधाराला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. प्रमोद आडेलकर यांनी गोल्डन अनिकेत संघाला सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानावायचा आहे.